शेतकऱ्यांना शेतीच्या विक्रीसाठी असलेल्या युरिया खताचा काळा बाजार पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आला आहे। विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे पदाधिकारीच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आहे। शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध होणारे युरिया खत बेकायदेशीररित्या औद्योगिक वापरासाठी वळवला जात असून बोईसर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। शेतीसाठी आलेल्या युरिया खताचा काळा बाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रकसह 20 लाखांचा मुद्देमाल आणि 4 आरोपींना पालघरच्या बोईसर पोलिसांनी अटक केली आहे। तर आणखीन फरार असलेल्या 4 आरोपींचा शोध सध्या बोईसर पोलिसांकडून घेतला जातोय। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा काळा बाजार सुरू असताना देखील पालघर कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। बोईसर MIDC मध्ये आम्हाला इलिगल युरियाचा वापर होता याबाबतची इन्फॉर्मेशन होती। त्या इन्फॉर्मेशन वरून आम्ही एक गाडी पकडली। त्या गाडीमध्ये 226 पोते युरिया भरलेला होता। तो युरिया कृषीचा आहे का याबाबतची तपासणी आम्ही ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट कडून करून घेतली, सॅम्पलिंग करून घेतले। तो कृषीचा असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही FIR दाखल केला। त्या FIR मध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केला होता। त्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर जो तपास सुरू केला त्या तपासामध्ये आम्हाला त्यांच्या सोबतचे असणारे आरोपी निष्पन्न होत गेले। असा एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले, पैकी 4 आरोपी अरेस्ट केलेले आहे। बाकी आरोपी अरेस्ट करून त्यांचाही तपास केला जाणार आहे। सध्या 20,80,000चा मुद्देमाल जप्त आहे। सदरचा मुद्देमाल आणि सदरचा युरिया हा नाशिककडून आलेला आहे। याबाबतच्या तपासामध्ये आम्हाला काही बाबी निष्पन्न झालेल्या आहे। आणखीन त्याचा सखोल तपास चालू आहे। आणखीन याच्यात काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।